पूर्ण उंची 38 आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलंय। मी तुम्हाला टॉपची कटिंग दाखवते। शोल्डर आहे आपलं 14 इंच, तर 14च्या निम्म 7 केलंय आणि 2.5 इंच मी गळ्यासाठी घेते। थोडंसं खाली येऊन पण मी 7 वर एक लाईन आखली आणि 2.5 इंचावर एक लाईन आखली। आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला आखून घ्यायच्यात। आता कमर उंची आहे आपली 14, एक लाईन आखून घेतली आणि कट उंची आहे आपली 21, म्हणजे आपल्याला तिथं कटचा पॉइंट येतो बरोबर। आता छातीचा चौथा भाग घ्यायचा। छाती आहे 34, 34 मध्ये 3 इंच मिक्स करायचं आहे, बरोबर होते 37। मग 37चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने चौथा भाग काढला जातो। नंतर मग त्याच्यामध्ये 9.25 आले, जवळजवळ 9.25 आले। त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला किती ठेवायची ते दिले जाते, म्हणजे मी 2 इंच देते। आणि कमर आहे आपलं, कमर उंची घेतली मी ही 14 आणि कमर घेर किती आहे आपला 31। 31 मध्ये 2 इंच मिक्स करायचे आहे। 31 मध्ये 2 इंच मिक्स केल्याच्या नंतर पूर्ण होते 33। मग 33चा पण आपल्याला चौथा भाग करायचा। 33चा चौथा भाग अधिक आपल्याला 8.25 अधिक आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे। वरती मी 2 ठेवले, खाली 1.5 ठेवले आणि इथे आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे। आता सीट गेअर आहे 37, तर 37 मध्ये आपल्याला फक्त 1च इंच मिक्स करायचा, तो झालाय 38। तर 19 दुने 38 म्हणजे 19चा परत आपल्याला चौथा भाग 9.5। 9.5 मध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं, हे आलं आपल्याला कटसाठी। तर नीट लक्षात घ्या, छातीमध्ये मी 3 इंच मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, नंतर आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची। कमर घेरामध्ये आपल्याला फक्त 2 इंच मिक्स करायचे, नंतर आपल्याला चौथा भाग काढून आपल्याला मार्जिन ठेवायची। आणि सीट घेरमध्ये चौथा भाग काढून आपल्याला कमर घेर जेवढं आहे, सीट घेर जेवढं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचे, नंतर आपल्याला चौथा भाग काढून 1 इंच घ्यायचे। आता हे जेवढं माप आलंय 9.5 तेवढंच मी खाली पण 9.5चं टाकते आणि 1 इंच आपल्याला जास्त, कारण इथं पण 1 इंच घेतलं, खाली पण 1 इंच घेतलंय। हा पाठीचा भाग आहे, थोडंसं मी आतमध्ये 1/2 इंच आतमध्ये घेते, 1/2 इंच पण नाही आहे, थोडंसं कमी आहे। आणि पाठीमागचा भाग आहे तर मी 1.5 इंचावर खून करते आणि गोल असा आकार देऊन देणार। बघा एकदम व्यवस्थित आलाय गोल आकार। अशा पद्धतीने 1 इंचावर मी खून केली, इथं 1 इंचावर मी खून करून घेतली, कारण हा कॉलरचा आहे। 1 इंच मी उतार दिला आणि इथं आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जवळजवळ पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालाय। आता मी याची कटिंग करते। आता मी समोरचा भाग घेते। आता मी समोरचा भाग उलटा करून टाकलाय, कारण आपल्याला खडं ओळखून द्यावं लागतं, तर काही प्रॉब्लेम नको यायला। आता याला खाली टिप असल्यामुळे मी 1 इंच थोडंसं खाली सोडते। ज्या वेळेस आपण असं मोडतो तर हे दोन्ही एक होऊन जाणार। आता एकदम व्यवस्थित आपल्याला जास्त मागं पुढं पण नाही झालं पाहिजे, फेस टू फेस असं घेतलं पाहिजे आणि पूर्ण आपल्याला कॉलर घ्यायचं, त्यात आहे तसंच पूर्ण कटिंग। आता आपल्याला फक्त मुंड्यामध्ये फरक काढायचा आहे, कारण हा पाठीमागच्या याच्यावर आपण कटिंग केली, समोरच्या भागामध्ये आपल्याला 1/2 इंच आपल्याला मुंडा कट करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे।
बाकी सगळं आहे तशीच कटिंग, कशातच बदल करायचं नाही. अशा पद्धतीने जवळजवळ ड्रेसची पूर्ण कटिंग झाली. आता आपल्याला गळा काढायचा आहे. मी ज्यावेळेस तो कॅनव्हास जोडते त्यावेळेसच मी गळा काढते. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.